नुकतीच विधान परिषदेची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे तब्बल 365 मताधिक्यांनी निवडून आले. त्यांच्या या विजयात जितका भाजपचा वाटा होता तितकाच महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाटा असल्याचेही दिसून आले. अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मनापासून सहकार्य केल्याचे दिसून आले. निवडणूक निकालाच्या 2 दिवसानंतर सिद्धाराम म्हेत्रे अचानक दुपारच्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ते काँग्रेस पक्षाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या गाडीमध्ये आल्याचे दिसून आले. त्यामुळे पत्रकारांच्या नजरा तिकडे खिळल्या. म्हेत्रे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली. बराच वेळ ते आतमध्ये होते. म्हेत्रे बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी राजकीय गप्पा मारल्या. शिवसेनेने युतीचा धर्म पाळला ना असे विचारले असता राजेंद्र राऊत हे माझे फार जुने मित्र आहेत आणि आम्ही राज्यात तसे सत्तेत असल्याने आम्ही आमचा युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला असे सांगत आणखी एक आमदार आपल्या जिल्ह्याला मिळाला असल्याचा आनंद त्यांनी बोलून दाखवला. विधान परिषदेच्या आणखी काही जागा आहेत, त्यात सोलापूरला संधी मिळेल का असे विचारले असता परवा तर एवढी मोठी खासदारकी एकनाथ शिंदे यांनी दिली, आता आपल्याला संधी नाही असेही ते म्हणाले. मल्लिकार्जुन पाटील संदर्भात छेडले असता पक्ष बाजूला, आम्ही मित्र आहोत, काही प्रशासकीय कामानिमित्त आम्ही या ठिकाणी आले असल्याचे त्यांनी सांगून वेळ मारून नेली. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.